मित्रांनो, बैलगाडी शर्यत चालू झाली आणि महाराष्ट्रात सर्वत्र वळूंचं रेतन होऊ लागलं। आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेंदुरजण या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील अनेक टॉपचे वळू आहेत। त्यामध्ये ही सुद्धा एक दावण गणली जाते। अनेक वळू यांच्या दावणीला येत जात असतात आणि आता एक नवीन खरेदी झालेली आहे नंदेश्वरचा हा वळू आहे। तर आपण सर्व माहिती जाणून घेऊया वळू बद्दल किंवा जुन्या मालकाबद्दल किंवा नवीन मालकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तुम्ही बघू शकताय आता दावणीला एकदम 4 टॉपचे वळू आहेत। पलीकडे खिल्लार गाई सुद्धा आहे आणि संपूर्ण या दावणीची आपण माहिती जाणून घेणार आहोत। बैल आता हा जो समोर दिसतोय 220 किलोमीटर अंतर पार करून या वाईमध्ये आलेला आहे। वाईतील शेंदुरजण या ठिकाणी आलेला आहे। तर आपण संपूर्ण माहिती जाणून बघा। आता गाडी शेजारी उभी सगळी गाडी बरोबर आलेली मंडळी आहेत आणि गाडीतून बैल उतरलेला आहे आणि बैलाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया। दादा नमस्ते। नमस्ते। प्रथम आपलं नाव सांगा। अविनाश शिवाजी बंडकर। हा, आणि आता हा बैल कुणाच्या दावणीतून इथं आलाय किंवा दत्ता करंडे मेजरच्या यांच्या दावणीतून आलेला आहे। मेजर यांच्या दावणीतून आलेला आहे आणि आता इथं शेंदुरजण्यामध्ये दिलाय तुम्ही। काय किती दिवसापासून आपल्याकडे बैल आहे किंवा काय बैलाची खासियत काय सांगताल? वळूच्या पैदाशी वगैरे? पैदाशी बिदाशी एक नंबर पडतात, काय नाही अडचणी। आता आपल्याकडे पडलेले आहेत तुमच्याकडे असताना? नाही, आपण व्यापार आहे आपला। हा, घेतोय विकतोय म्हणजे चांगला जातीवर म्हणजे पहिल्या मालकाकडे चांगल्या पैदाशी पडलेले आहेत। शर्यतीसाठी पडतात का पैदाशी? शर्यतीसाठी पण आणि वळूसाठी पण काय नाही अडचणी। मित्रांनो बघू शकता एकदम टॉपचं वळू आपल्याला सातारा जिल्ह्याला आणखीन एक टॉपचा वळू मिळालेला आहे। जितेंद्र नवले आणि अभिजित नवले यांच्या दावणीला शेंदुरजण्यात आलेला आहे। आपण जुन्या मालकांची ओळख करून घेतली, नवीन मालकांची सुद्धा थोडीशी ओळख करून घेऊया। दादा नमस्ते, नाव सांगा। नमस्कार, मी चेतन नवले आणि आता शेंदुरजणे तालुका वाई जिल्हा सातारा। आताच बघा, आता एवढ्यातच आपण हा एक वळू घेतलेला आहे। ह्याच्या पाठीमागे एक 10-15 दिवसापूर्वी हा एक निवर्गे लाईनचा मेतवडे सर्जाचा मुलगा घेतलेला आहे। त्याला आता 20 दिवस झाले आणि अजून त्याच्या जोडीला हा एक बैल घेतला। डोनचं माळी म्हणून येतं, त्यांच्यापाशी हा बैल होता। हा त्यांच्यापासून मेजरांच्या तिथे गेला आणि तिथनं आता ह्या बैलाच्या पाठलाग आम्ही एक जवळपास 2 ते 3 वर्ष करत होतो। पण म्हणजे आपल्याला योगायोग येत नव्हता ह्या बैलासाठी। आता 2-3 वर्षात ह्या बैलाचा आपल्याला आज योग आलेला आहे। हा मेजर येतं, त्यांच्यापासून आपण बैल घेतलेला आहे। हा एवढा अग्रेसिव्ह आणि एवढा गरम आहे, एकदम तापड बैल आहे। शर्यतीसाठी किंवा आपल्या गरम चपळ वस्तू पैदाश करण्यासाठी हा बैल आपण वापर करू शकतो। नक्कीच। आणि मित्रांनो बघा, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बैल मी व्हिडिओ काढलेले व्हिडिओ सुद्धा टाकेन मध्ये आधी। एकदम जबरदस्त आहे। आता प्रवासात आल्यामुळे बैल शांत उभा आहे आणि बैल एकदम अग्रेसिव्ह आहे। त्याचबरोबर त्यांच्या दावणीची अजून बैल आहेत, आपण ती सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। बैलाचा रुबाबदारपणा बघा किंवा बैलाची शरीर यष्टी आता बऱ्याच लांबून आल्यामुळे हाबळा झालाय। पंढरपूरची वारी बी चालू आहे, बरंच त्यांना फिरून या ठिकाणी यावं लागलेलं आहे। गाडी पलीकडे उभी राहिलेली आहे त्यांची आणि सर्व मंडळी हा बैल घेऊन शेंदुरजण्यामध्ये पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्या दावणीचाच हा जातीवंत अजून एक बैल आहे। काय नाव आहे याचं? सर्जा। आता किती दिवस झाले घेतला? त्याला 15 दिवस झाले, 15 ते 20 दिवस झाले हा बैल घेऊन। हा ढालगावच्या सोन्या ह्याचा पंजोबा लागतो, ढालगावचा सोन्या मेथडे सर्जाचा मुलगा। हा निवर्गे लाईनचा बैल आहे आणि एकदम हातापायाला मजबूत बैल। छाती बघा त्याची, तुम्ही त्याचा मागचा पुट्टा बघा, एकदम असा पाय बी त्याचं एकदम मजबूत आहेत बैलाचं। फाउंडेशन चांगले एकदम। कान बारीक, नाकाची नळी पण बघा तुम्ही कशी, शिंग बिंग एकदम व्यवस्थित बैल आहे आणि ह्याची पैदास एकदम अग्रेसिव्ह आणि गरम जातीचा बैल आहे, गरम रक्ताचा बैल आहे। नक्कीच एकदम सातारा जिल्ह्याला तुमच्या माध्यमातून चांगलं वळू मिळालेले आहेत। त्याचबरोबर अजून इकडं दुसरा वळू आहे, त्याच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया। हा सिद्धापूर खाणीचा बैल आहे। हा एक 2 दात आहे। ह्याचा पण बघा एवढं म्हणजे 2 दात असताना ह्याची उंची बघा तुम्ही, शरीर उष्टी बघा त्याची कशी, आणि हा पण एकदम चप्पळ आणि रेतनासाठी हे 3 बैल चालू आहेत। हा अजून चालू केला नाही, हा अजून आदतच आहे। त्याचं काय नाव आहे? हा बाजी। हा तिकोंडे लाईनचा बैल आहे। हा एकदम शांत। आता तुम्ही सगळी जी नावं सांगताय 100% त्या लाईनची बैल आहेत का? त्या लाईनची बैल तुम्ही क्रॉस करू शकता आणि तुमच्या ओळखीचे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकात जेवढे लोक व्हिडिओ बघतात त्यांना
कुणाला पण कॉन्टॅक्ट करू द्या आणि कुणाला पण विचारू द्या, आम्ही छाती टोकपणे सांगतो जेवढ्या लाईनची ब्लड लाईनची बैल सांगितलेली त्याच लाईनची येत आणि त्याच घरची बैल आहेत. नक्कीच. म्हणजे आता हा आडर बाबला आत्नेतला शिंग मोडका राजाचा मुलगा हा सिद्धापूर खाणीचा डपळापूर मध्ये हौशा नावाचा बैल आहे, त्यांना हौशा बैलाची पैदास ती तो मेथवडे सर्जाचा मुलगा की जो आता चिकमौच्या नवनाथ भोसले यांच्याकडे ता बैल आहे, त्या वडिलाचं बैलाचं वडील त्याचं म्हणजे कलर म्हणा काय सर्जागतच यायला. आणि पलीकडे आता आणलेला मच्छिंद्र माळी कलेडोनचे त्यांच्याकडे त्या बाबांकडे बैल होता, ते आता वारले, त्यांना एक 5-6 महिने झालं वारून. पण त्यांच्या मागे एक जवळपास आम्ही एक 2 ते 3 वर्ष मागे लागलो त्या बैलासाठी. शेवटी आला आता त्या योगायोगानं तो बैल आपल्याला भेटला. हे आता वेगळाच म्हणजे तुमचा व्यवसाय किंवा काय? नाही, व्यवसायाच्या हिशोबानं करत नाही. आता आमच्या बंधूचं मोठ्या बंधूचं पीओपीचं पीओपीचं कॉन्ट्रॅक्ट आहे वाईद पाचगणी महाबळेश्वर मध्ये मोठ्या साईट पीओपीच्या चालतात, त्यामुळे आम्ही काही हे बिझनेस म्हणून करत नाही. माझं स्वतःचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे वाई MIDCत, शिरवळ MIDCत माझं स्वतःचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे. आपण हे बिझनेस म्हणून करत नाही. जो आजोबा पंजोबान जो पिढ्यान जे वडिलांचे म्हणजे वडिलांना सुद्धा तो भाऊ सख्खे इथं, ते सख्खे भाऊ आणि त्यांचा पिढीच्यात ना तुम्ही आपण ती काय मुलं काय करतात त्यांच्या माघार करतात, पण आपण ती बघतील ह्या हिशोबानं करतोय आपण, की त्यांच्या डोळ्यासमोर आपण काय करतोय हे त्यांना बघायला भेटलं पाहिजे, या हिशोबानं चाललंय सगळं. काका नमस्ते. नमस्ते. प्रथम नाव सांगा. विजय बाळकृष्ण नवले. आणि ह्यांचं नाव? विलास बाळकृष्ण नवले. विलास नवले आणि विजय स्वतः बंधू आहेत, परंतु मुलांना वंश परंपरागत म्हणजे बैलांचा नाद. आता काय मग एवढं 4 तुम्ही टॉपचं वळू दावणीला ठेवलेत, काय याच्या मागचं कारण किंवा बैलाविषयी काय सांगचाल? बैलाविषयी अशी माहिती आहे, आमच्या म्हणजे आजोबा वडील ह्यांच्यापासून पहिल्यापासून बैल होतीच. त्यांच्या माघारवारी आम्ही भाऊभाऊने ही चालवले. आवताची बैल बी नेहमीच असतात तुमच्या बरोबर? आवताची बैल आमच्याकडे बी असतात. ते आता आवताची बैल मी बगाड्याच्या टायमाला दिली, बगाडाला विकली. बगाड्याच्या टायमाला विकली. आता विकल्यानंतर हे जरा बैलांचं पोरांच्या डोक्यात शिरल्यामुळं म्हटलं घ्यायच्यात तर घ्या म्हटलं तुम्ही, काय वेळ गावत तसे आपले दारात राहिली तरी चालते. नक्कीच. बैल नसला तर करमणार नाही, नाही करमायचं. एक बघा मित्रांनो, एक जुना नाद आहे आणि जुना नाद आहे. दावणीला एक जातीवंत 4च्या 4 टॉपची बैल आलेली आहे ती, म्हणजे माणसांना चॉईस लागते. आता बघा त्यांना नंदेश्वर वरनं हा बैल आणला आणि आज या ठिकाणी ही बाकीची सुद्धा तुम्हाला सर्जा असेल किंवा ही 4ही बैल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला सापडली. रेतनासाठी सर्वात महत्वाचं की महाराष्ट्रात किंवा सातारा जिल्ह्यात कोणाला रेतनासाठी तुमच्या गायी रेतनासाठी आणायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी या वळूंकडे आणू शकताय. जातीवंत वळू आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेले, तालुक्यामध्ये मिळालेले. सर्वात महत्वाचा प्रश्न की बाबा आता रेतन गायी भरवण्यासाठी शेतकरी येत असतात, सर्वसामान्य शेतकरी आपल्या भागातील. रेतनाचा दर वगैरे किती ठेवलेला आहे? रेतनाचा दर आपण आहे ना, आपण आता 1000 रुपये ठेवलेला आहे. सगळ्या बैलांसाठी 1000 रुपये ठेवलेला आहे, कारण जी आपल्या भागात किंवा आपल्या जिल्ह्यात जी लोक येतं ती सर्वसामान्य येतं. असा कुठला मोठा माणूस नाही की तो गाया सांभाळतोय किंवा शेतकरी वर्ग सगळे आहेत. आणि आपण हे पैसे कमवायसाठी करत नाही, की आपल्या हातनं एक सेवा घडती, गोसेवा होती आणि ह्या बैलांचं पण आपल्या हातनं सांभाळ होतोय. आणि ह्यांच्या पोटे जे पैदास निघणार ते कुठं तरी आपलं भविष्यात नाव निघणार आहे, त्या वासरांमुळे नाव बी निघणार आहे ना, आपला म्हणतो गोवंश वाढणार आहे. त्यासाठी आपण 1000 रुपये घेतो सगळ्या बैलांकडून. आणि आपल्याकडे यायचं झालं तरी सातार मार्गे आला तरी पाचवड मधून वाय वरून शेंदूरजण एक 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पुण्याकडून आला तरी पुणे सुरूरमधनं एक 10 किलोमीटर शेंदूरजण आहे. घरपोच वगैरे असं? घरपोचला काय आपली बैल लई काकाळ येतं, लई इद्री येतं, म्हणजे घरपोच करू शकतो. घरपोचला काय अडचण नाही. एखाद्या शेतकऱ्याची गाय जर गाडीत चढत नसली किंवा त्या शेतकऱ्याला वाहन अवेलेबल होत नसलं किंवा त्यांची जर काय असेल अडचण तर आपण त्यांच्यासाठी करूया. पण शक्यतो घरपोचला आपली बैल एवढी इद्री येतं की मग गाडीत आपल्याला त्रास, बैलांना त्रास. काका नमस्ते. नाव सांगा. नमस्ते. माझं नाव विलास बाळकृष्ण नवले. आमचे वडील आजोबा पंजोबा पहिल्यापासून बैलाचा चाललेले होते. बैल सांभाळत होतं सर्व जिथल्या तिथं.
अशा कंडिशन मध्ये आम्हाला एक वासरू मेढ्याला राजूगिरींच्या बसून भेटले सातारच्या. हा हा ते आदत वासरू आणलं होतं. ते लहानाचं मोठं केलं आम्ही आणि त्याने इतकं त्या बैलाचं नाव आम्ही राणा ठेवलं होतं. राणानं नाव केलं सगळं. राणानं आमचं नवले सिंधुदाणे तालुक्यामध्ये गाव संपूर्ण बाजारात ह्याच्यात सिंधुदाणे म्हटलं की फेमस केलं. ते कोणी केलं तर राणाने केलं. अशा टॉपचा बैल आमच्या दावणीत गेला इथून तरी त्याच्या जाग्यावर त्याच पद्धतीची बैल आलेली आहेत. आता आम्ही काही कामाची जास्त हालचाल करत नाही. सर्व हे पोरांच्यावर सोपवलंय. इथनं पुढं बैल येतील किती जातील किती तो विषय नाही. आम्ही ह्यानं राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकजुटीनं राहिलं पाहिजे. हेच माझी अपेक्षा आहे. एवढं बोलतो. धन्यवाद मित्रांनो. बघा काकांची तळमळ आहे. माणसं एकत्र राहिली पाहिजे. बैल येतील जातील आणि एकाच म्हणजे भावकीतली भाऊभावांची बैल आहे ती आणि जातीवंत नाद लागतो ती बी एका दावणीला बांधून. म्हणजे कुणी जरी आला माणसाला तुम्हाला ज्या बैलापासून रेतन करायचंय तुम्ही करू शकताय. 4 बैल तुमच्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीची वेगवेगळ्या ब्लड लाईनची तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो आपण नक्कीच स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईल नंबर देऊया आणि त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा.